प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला वाटतं की चुटकीसरशी आपलं वजन कमी झालं पाहिजे. अहो, पण वजन कमी होणं म्हणजे काय हेच मुळे आपल्या लक्षात अद्याप आलेलं नाही. बऱ्याच कमी लोकांना वजन कमी होण्याची संकल्पना माहिती आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. वजन नेमकं कसं कमी करायचं आहे, वजन कमी करणं म्हणजे काय आहे, ही गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. व्हिडिओला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अत्यंत कामाचा आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, वजन कमी करणं म्हणजेच मुळात आपली संकल्पना काय असते की 110 किलो माझं वजन आहे, तर माझं वजन 60 किलो झालं पाहिजे, 70 किलो झालं पाहिजे किंवा 50 किलो झालं पाहिजे. तर असं वजन कमी करून काहीही उपयोग नाही. त्याचं कारण असं की ज्या वेळेला तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला वजनाबरोबरच तुमच्या चांगल्या निरोगी मांसपेशीचं वजन सुद्धा कमी होतं. तुमची चरबी तर कमी होतेच होते, पण चांगल्या मांसपेशीचं वजन सुद्धा कमी होतं. तर यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आहारातून साखर पूर्णपणे बंद करायला पाहिजे. त्याचसोबत मैदा देखील तुम्हाला तुमच्या आहारातून पूर्णपणे बंद केला पाहिजे. म्हणजे साखरेपासून बनलेले जे पण घटक आहेत, जे पण पदार्थ आहेत आणि मैद्यापासून पण बनलेले घटक आणि पदार्थ तुम्हाला पूर्णपणे बंद करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमचा आहार हा आदर्श असला पाहिजे. याच्यामध्ये कच्च्या पालेभाज्या आणि सलाडचा भरपूर आणि मोठ्या प्रमाणात वापर असला पाहिजे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही सुरुवातीपासून पाळल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्यायाम करायला लागेल. आता काही लोक म्हणतात की आम्हाला व्यायाम जमतच नाही किंवा आम्हाला दररोज ते शक्य होत नाही. तर त्यांच्यासाठी अत्यंत सोपी अशी गोष्ट मी सांगतो. तर दररोज तुम्ही 10,000 पावलं चालायचं आहे. मग ते दिवसभरात तुम्ही कसं चालायचं ते तुम्ही ठरवा. 10,000 पावलं चालल्यामुळं काय होतं तर शरीरामध्ये जी चरबी आहे ती चरबी वितळायला सुरुवात होते आणि तुमच्या ज्या निरोगी मांसपेशी आहेत त्या अधिक मजबूत आणि बलवान होतात. त्यामुळं दिवसभरामध्ये कशाही प्रकारे तुम्हाला 10,000 पावलं चालता आलं पाहिजे. त्यासोबतच अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्याचे शरीराला अजूनही फायदे आहेत. तर ती गोष्ट म्हणजे सकाळचं जेवण तुम्ही सकाळी 10 किंवा 10च्या पुढे केव्हाही करायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण 6 ते 7च्या आत करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काही खायचं नाही, पाणी पिऊ शकता. पाणी प्यायला काहीही अडचण नाही. आणि दिवसभरामध्ये जर स्त्री असाल तर 3 ते 4 लिटर आणि पुरुष असाल तर 4 ते 4.5 लिटर पाणी तुम्ही अवश्य प्यायला पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात, चांगल्या प्रकारचा व्यायाम केलात, व्यायाम नाही जमला तुम्ही चाललात, तर तुमच्या शरीरातलं जे अतिरिक्त वजन आहे ते वजन झपाट्यानं कमी व्हायला सुरुवात होईल आणि यासोबतच तुम्ही सुडौल दिसायला लागाल. जी कामं सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटायची किंवा त्याच्यामध्ये आळस वाटायचा, जे जमत नसायचं, ते कामसुद्धा तुम्ही उत्साहानं करायला सुरुवात कराल. आणि जरी तुमचं वजन कमी नाही झालं, समजा तुमची चरबी कमी झाली आणि तुमच्या निरोगी मांसपेशीचं वजन वाढले, तरी देखील ही आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. वजनच कमी व्हावं असा हट्ट किंवा आग्रह तुम्ही धरू नका. मात्र तुमच्या उंचीच्या प्रमाणात वजन हे नेहमी आदर्श असलं पाहिजे. आदर्श वजन उंचीच्या प्रमाणात कसं असतं याचं गुगलवर किंवा यूट्यूबवरती तुम्हाला तक्ता कुठेही सहजपणे उपलब्ध होऊ शकेल किंवा पुढच्या आमच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला तो देण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, ह्या होत्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ज्या की तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्षित केल्या असतील. तर दुर्लक्ष करू नका. आरोग्य महत्त्वाचं आहे आणि जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्हाला आयुष्याची मजा घेता येणार आहे. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करता येणार आहेत, अनेक गोष्टीमध्ये तुमची प्रगती होऊ शकते. तर त्यासाठी तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. तर वजनवाढीविषयी हा जो काही तुमचा गैरसमज होता तो गैरसमज दूर करण्याचा मी आता माझ्या परीने थोडासा प्रयत्न केलेला आहे. थोडासा प्रयत्न तुम्हीही करायचा आहे आणि तुम्ही तुमचं अमूल्य असं आयुष्य अगदी आरोग्यदायी बनवायचं आहे. एवढीच मी तुम्हाला विनंती करेन. तर भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.